अध्यक्ष चुकले असतील तर न्यायालय आम्हाला दिलासा देऊ शकतं, असा युक्तिवाद आता देवदत्त कामत यांनी केलेला आहे। आमदार अपात्रतेवरती देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सध्या सुरू झालेला आहे। कपिल सिब्बलांचा युक्तिवाद संपलाय। या एकंदरीत सगळ्या मुद्द्यावरून मी आता जाणार आहे माझे सहकारी मनोज भोयर यांच्याकडे। मनोज सर, पक्षांतर बंदी कलमावरून आता सध्या युक्तिवादाला हात घातलेला आहे। आमदार अपात्रतेचा मुद्दा या सगळ्या देवदत्त कामतांच्या या सुनावणीची सुरुवात ठरलेली आहे। अतिशय कमी वेळ मिळालेला आहे त्यांना। या सगळ्या मुद्द्यावरून आमदार अपात्रतेचा मुद्दा हा आजच्या सुनावणीमध्ये देवदत्त कामतांच्या या सगळ्या युक्तिवादानंतर कितपत निर्णायक ठरू शकतो, कसं करायला याचं विश्लेषण? सुदेश, देवदत्त कामतांच्या युक्तिवादातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की निवडणूक आयोग केवळ एक लवाद आहे, आर्बिट्रेटर आपण ज्याला म्हणतो। त्यामुळे अध्यक्षांचा निर्णय जर चुकीचा असेल तर त्याच्या विरोधात कोर्टात जाण्याची मुभा हवी, असा एक मुद्दा देवदत्त कामत यांनी शिंदे गटाच्या वतीनं मांडलेला आहे। अर्थात अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर पुन्हा कोर्टात जाण्याची मुभा हवी, असा युक्तिवाद मांडताना देवदत्त कामत यांना नेमकं काय म्हणायचं आहे हेही आपल्यासमोर थोड्याच वेळात पुढे येईल। पण देवदत्त कामत यांच्या आर्ग्युमेंट्सला, युक्तिवादाला सुरुवात झाली आणि तो बराच काळ चालेल। एकदा कपिल सिब्बलांचा दीर्घकाळ युक्तिवाद न्यायालयामध्ये चालल्यानंतर देवदत्त कामत यांच्या युक्तिवादाला सुरुवात तर खरी झाली, पण मध्ये मध्ये काही आक्षेपाचे मुद्दे असू शकतात। त्यावेळेला न्यायालय त्यांना सलग बोलायला संधी देते की मध्ये उपस्थित केलेल्या काही मुद्द्यावर त्याला खोडून काढायचं असेल तर पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांना संधी मिळते का, हेही पाहणं महत्त्वाचं आहे। पण सिब्बलांचा युक्तिवाद आपण दीर्घकाळ पाहिल्यानंतर आपल्याला देवदत्त कामत यांना एक पुरेशी संधी मिळेल आणि ती त्यांच्याकडून घेतलीही जाईल। त्यावेळी अपात्रतेच्या निर्णयाचा पक्षचिन्हाच्या निर्णयावर परिणाम होतो असं देवदत्त कामत यांनी म्हटलेलं आहे। अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर जसं मी सांगितलं की पुन्हा कोर्टात जाण्याची मुभा हवी, असंही त्यांचं म्हणणं आहे। पण हा लवाद आहे, म्हणजे एकीकडे कपिल सिब्बल निवडणूक आयोगाचे लिमिटेड त्यांची अथॉरिटी। मनोज सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो। देवदत्त कामत हे जे आहेत हे ठाकरेंचे वकील आहेत आणि आपण एकंदरीतच बघतोय की आमदार अपात्रतेवरती देवदत्त कामत हे सध्या युक्तिवाद करतात। अध्यक्ष जर चुकले असतील तर न्यायालय आम्हाला दिलासा देऊ शकतं, असंही कामत म्हणतायत। मात्र ठाकरेंकडून देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू झाला। कपिल सिब्बलांनी बाजू अतिशय कणखरपणे आणि अतिशय सक्षमरित्या बाजून सावरून धरलेली आहे। ठाकरेंचं पारडं कुठेतरी जड होताना दिसतंय आणि आता जो आमदार अपात्रतेचा मुद्दा जो होता तो कपिल सिब्बलांनी सुद्धा आपल्या युक्तिवादामधून चर्चेला आणलेला होता। जर अध्यक्ष चुकले असतील तर ती बाजू आम्ही लावून धरतोय आणि याच 10व्या परिच्छेदानुसार आता ही सुनावणी जी आहे ती निर्णायक ठरतीये। निवडणूक आयोग केवळ एक लवादा असल्याचं सुद्धा कामत असं म्हणतात। मात्र आमदार अपात्रतेवरती जो मुद्दा होता आमदार अपात्रतेचा, त्याच मुद्द्यावरून सध्या कामत जो आहे तो युक्तिवाद करतायत। मनोज सर, आपण बघतोय की जो युक्तिवाद याच्या आधी कपिल सिब्बलांनी केलेला होता, आता अखेर तोच युक्तिवाद कुठेतरी पुढे घेऊन जाऊन ठाकरे गटाची बाजू कितपत स्ट्रॉंग आहे हे कुठेतरी दाखवून देण्याचा कामत प्रयत्न करतायत। या सगळ्यावरून, या युक्तिवादावरून शिंदेच्या शिवसेनेसाठी हा युक्तिवाद कितपत जड ठरू शकतो?